या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास, मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9766733142, सिद्धू 9637879148। सोलापूर शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर येत आहे। प्रेम प्रकरणातून एका 22 वर्षीय तृतीय पंथीयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली। प्रकाश वेंकप्पा कोळी वय 22 राहणं साईनगर बाळे सोलापूर असे मयत तृतीय पंथीयाचे नाव आहे। आज 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ही घटना घडली। प्रकाशने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला। नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकारी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले गेले। बातमी कळताच सोलापूरमधील तृतीयपंथी समाजातील अनेक जण सिव्हिल रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले। मयत प्रकाशची बहीण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रकाशचा एका तरुणाशी प्रेमसंबंध होता। त्या तरुणाचे लग्न ठरले आणि त्यांनी प्रकाशची साथ अचानक सोडली। लग्नाचा निर्णय आणि प्रियकराने दिलेला धक्का प्रकाशला सहन झाला नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे। आत्महत्येपूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहितीही नातेवाईकांनी दिली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी, तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं। त्याशी त्यानं लग्न केला, काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही, कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला, घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, मारहाण करत होता, मग त्याला काय करत होता। परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे, त्याचं जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर, नाव काय त्याचं का, सुधीर जमादार म्हण, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलं, मराठीच्या अगोदर सगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत। तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मागणार लोकांना न्याय द्या। मी ज्योती कोळी अमित, माझा भाऊ फाशी घेतलाय आज, ते सुधीरमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं, त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय। तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत, तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला, तिथं फसवला, तिथं मारहाण करत होता, भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता, गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता। माझा भाऊ जोगती होता, काय त्याला न्याय मिळणार पाहिजे, गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण, की त्याला फाशी व्हायला पाहिजे, काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे। माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे, मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। धन्यवाद। तुम्हाला कधी माहिती मिळाली? सकाळी घटना घडलेला आहे, संध्याकाळी माझ्याकडे आलता, तो सगळं येऊन सांगून गेला, असं मला त्रास द्यायलाय, तो मर म्हणला, मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला, असं फसवला, त्याला फसवून नेलेलं आहे, नेऊन ते सकाळी झालेलं आहे ही घटना, मला नंतर माहीत पडलेलं आहे, व्हिडिओ पाठवलाय मला, सगळं झालेलं वगैरे। त्याला त्रास होत होता, आता 6 महिने झाला त्याला त्रास आहे, त्याला जाऊ देत ना, कुठे येऊ देत नव्हता, त्याला कोंडून मारत होता घरात, त्याला मारहाण भरपूर करत होता, धमकी देत होता, तुला फाशी घालतो, हे करतो ते करतो, तसं धमकी देत होता। फिनाल पण पेला होता, जाऊ दे म्हणलं, आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो, केस वगैरे काय केलं नाही, त्याच्यावरच त्याने फायदा घेतला, शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे। तो लग्न केलं का त्यानं? लग्न केलं नाही, त्याचं लग्न आहे, उद्या आहे, लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग, फसून ते असं झालं, सगळं घडलेलं आहे। तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणल्यावर व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय, तू फाशी घे म्हणलाय, तू मर म्हणून सांगितलंय त्यानं मेलाय, त्याच्या दबावानंच माझा भाऊ मेलेला आहे। ते व्हिडिओ हे केलेले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्ही काय सांगितलेलं आहे? त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास व्हायला आहे, मला कुठं गणगोतमध्ये जाऊ देत नाही, येऊ देत नाही, काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार, असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे। जीव जाताना त्यानं बोललेलं आहे, त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे, आज त्याची हळदी आहे, हे सांगितल्यामुळं तो म्हणजे असं करून घेतलेलं आहे। त्याच्या दबावामुळे झालेलं आहे सगळं। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। काय नाव काय ते समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे। तो राहत आहे